विल्मा रुडॉल्फ हिचा जन्म अमेरिकेतील टेनेसी येथील छोटी अशा गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला। वयाच्या 4व्या वर्षी विल्माला लोहितांग ज्वर आणि निमोनिया यासारखे दोन्ही आजारांनी तिच्या फुफ्फुसावर हल्ला चढवला आणि याच्यामध्ये जगण्याचे खूप कमी चान्सेस असतात, पण त्याच्यातून ती बरी झाली। पण तिचं दुर्दैव म्हणजे ती अपंग झाली। डॉक्टरांनी तिला सांगितलं की ती जमिनीवर कधीच पाऊल ठेवू शकत नाही आणि याच्यामुळे आई वडिलांना दोघांनाही खूप तिचं वाईट वाटलं। पण आई तिला नेहमी प्रोत्साहन करायची। विल्माला आईनं एकदा सांगितलं की आपल्यामध्ये असणारी क्षमता, विश्वास आणि जिद्द याच्या जोरावर माणूस आयुष्यामध्ये काही करू शकतो। विल्माने आईला त्यावेळी सांगितलं, आई मला जगातील सगळ्यात वेगवान धावपटू व्हायचंय। तेव्हा आई म्हणाली, नक्कीच तू बाळा होशील, तू तुझ्यावर विश्वास ठेव। आणि वयाच्या 9व्या वर्षी विल्माने सळे असणारे पाय तिचे काढून टाकले आणि ज्या मुलीला डॉक्टरने सांगितलेले की ती कधीच पाऊल जमिनीवर ठेवू शकत नाही, तेव्हा विल्माने पहिला पाऊल तिचा जमिनीवर वयाच्या 9व्या वर्षी ठेवला। त्यानंतर ती स्पर्धेमध्ये धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊ लागली। विल्मा सगळ्यांच्या मागे राहत होती, पण तिने हार मानली नाही। प्रत्येक वेळेस ती सगळ्यांच्या मागे राहत होती आणि त्यावेळीही तिला वाईट वाटलं नाही, तर ती त्यावेळीही जिद्दीने उभी राहत होती, पळत होती। आणि एक दिवस आलाच की विल्माचा स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर तिनं पहिला नंबर पटकावलाच। त्यानंतर विल्मानं ठरवलं की मी ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार आणि ऑलिम्पिकमध्ये तिनं सहभागी व्हायचं ठरवलं। ऑलिम्पिकमध्ये जुटा हेन हिच्याशी विल्माचा सामना होता। जुटा हेन ही सर्वात वेगवान धावपटू म्हणून ओळखली जाणारी होती आणि तिच्याबरोबर विल्माचा ची शर्यत होती। त्यावेळीही विल्माने तिच्या अचाट यंत्रवत पळण्याने त्यावेळीही जुटा हेन हिला पराभूत केलं आणि एकदाच पराभूत नाही केलं, तर विल्माने तिला 3 वेळा पराभूत केलं आणि अशा प्रकारे तिनं 3 वेळा जुटा हेनला हरवलं आणि 3 वेळा ती सुवर्ण पदक तिनं मिळवलं। तर ही होती कहाणी विल्माची, जिला अपंग म्हणून डॉक्टरांनी घोषित केलं होतं। ती कधी जमिनीवर पाऊल ठेवू शकत नाही, पण या विल्मानं स्वतःच्या असणारी क्षमता, जिद्द, चिकाटी याच्या जोरावर तिनं एक तिची वेगळी ओळख निर्माण केली आणि 1960 मध्ये ऑलिम्पिकच्या शर्यतीमध्ये विल्मानं स्वतःचं नाव एक वेगवान धावपटू म्हणून मिळवलं। मित्रांनो, ही आहे विल्माची गोष्ट की जिला डॉक्टरांनी सांगितलं होतं की ती कधीच पाऊल जमिनीवर ठेवू शकत नव्हती, पण स्वतःतील क्षमता, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर विल्माने अशक्यही शक्य करून दाखवलं। तर ती परिस्थितीसमोर किंवा समस्येसमोर हारली नाही, तर त्याबरोबर ती लढली आणि लढलीच नाही, त्या समस्येचं तिनं संधीत रूपांतर केलं आणि स्वतःला एक वेगवान धावपटू म्हणून तिनं या जगासमोर तिचं नावलौकिक केलं। तर ही असते अलौकिक कला क्षमता। जेव्हा तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि मी करू शकतो असा विश्वास जेव्हा तुमच्याजवळ असतो ना, तर तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवू शकता। हेच या प्रेरणादायी कथेतून तुम्हाला मला सांगायचं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहीन। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।